पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारतामध्ये दडलेले पाकिस्तानी गुप्तहेर सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडत आहेत. तर यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानी हेर हिला अटक केल्यानंतर असाच एक पाकिस्तानी हेर अजून एक समोर आलेला आहे. त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. तर नेमका कोण आहे हा, यानं काय केलं, पाकिस्तानला कशी मदत केली, तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, गुजरातमध्ये एका व्यक्तीला भारतीय वायुसेना आणि सीमा सुरक्षा दल संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंटसोबत शेअर केल्याच्या आरोपाखाली शनिवारी 24 मे रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी आहे सहदेव सिंह गोहिल, असं या आरोपीचं नाव आहे. तो कच्छमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतो, अशी माहिती गुजरात दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी के सिद्धार्थ यांनी दिलेली आहे. गोहिल 2023 साली व्हॉट्सॲपद्वारे एका 28 वर्षीय पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात आला. या महिलेनं गोहिल समोर स्वतःला आदिती भारद्वाज आहे असं सांगितलं. गोहिलनं या महिलेला भारतीय वायुसेना आणि BSFच्या नवीन किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले, अशी माहिती सिद्धार्थ यांनी दिली. कसा सापडला हा? तर सिद्धार्थ यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली होती की तो BSF आणि IAFशी संबंधित एका पाकिस्तानी एजंटसोबत माहिती शेअर करत होता. त्यानंतर 1 मे रोजी गोहिलला प्राथमिक चौकशीसाठी बोलवण्यात आलं. त्यावेळी STFला कळालं की पाकिस्तानी एजंटने त्याच्याकडून IAF आणि BSFच्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ मागवले होते. 2025च्या सुरुवातीला गोहिलनं आपल्या आधार कार्डवर एक सिम कार्ड खरेदी केलं आणि OTP च्या मदतीनं आदिती भारद्वाजसाठी त्या नंबरवर व्हॉट्सॲप सक्रिय केलं. यानंतर BSF आणि IAFशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ त्या नंबरवर शेअर करण्यात आले. गोहिलनं माहिती शेअर करण्यासाठी वापरलेले नंबर पाकिस्तानातून चालवले जात होतं, असे फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालेलं आहे. गोहिलला एका अज्ञात व्यक्तीनं 40,000 रुपये रोख दिले होते, अशी माहिती सिद्धार्थ यांनी दिली. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी गेल्या काही दिवसांमध्ये हेरगिरीच्या संशयाखाली आत्तापर्यंत 10 जणांना अटक केलेली आहे. त्यामध्ये एक यूट्यूबर, एक व्यावसायिक आणि एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.